त्यांनी बिहारचा सरकार केला। मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्यातल्या इतरांचं जमणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार। त्याचबरोबर केजरीवालांचं पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही। इस्लामपूरकरांनो, वाळवाकरांनो, आपला देश जवळपास 125 कोटीपेक्षा जास्त जनता झालेली आहे। अनेक जाती धर्माचे लोक गुड्या गोविंदाने इथं राहतात। मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातले असू द्या, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे। हे सगळी जर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवाने इतर देशांनी पण घेतलं पाहिजे। आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा कशा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो, लोक कशा प्रकारे त्यांना भरभक्कम पाठिंबा देतात, हेही आपण पाहिले। सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, रात्रंदिवस काम करत असतात। त्याच्यामध्ये कुठलाही सणवार साजरा न करता सतत विजन हेच की माझा देश इतर देशांच्या तुलनेमध्ये पुढं कसा जाईल, माझ्या देशातला प्रत्येक माणूस हा समाधानी कसा होईल, अशा प्रकारचं सातत्याने त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आणि त्याच्यामुळंच आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, देश त्याच्यातनं पुढं चाललेला असताना 2028 पर्यंत तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन ही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडबुटेपणाची भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे। आणि हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून 2 जुलैला आम्ही ज्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो एकनाथराव शिंदे साहेबांच्या, आज पण मंत्रिमंडळामध्ये संजय बनसोडे माझ्या बरोबर आहेत, त्यांना विचारा अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही आजच्या दिवशी देखील घेतलेले। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, गरीब घटकाचे प्रश्न असतील, इव्हन त्यामध्ये वयस्कर लोकांच्या बद्दल देखील काही महत्त्वाचे प्रश्न, त्याच्यातल्या खूप मोठे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आजच्या निर्णयाच्या माध्यमातून झालं। पण हे सगळं करत असताना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये शेवटी तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असता ती संघटना मजबूत असली पाहिजे। आणि त्याच प्रकारे आमचे वैभव पाटील आणि आम्ही सगळेजण आणि त्याच्यामध्ये केदारनी पण पुढाकार घेतला आणि आपल्या इस्लामपूर वाळवा परिसरामध्ये एक पहिल्या मजल्यावर आहे, थोडंसं आत्ता जायला यायला जरा इतर वयस्कर लोकांना अडचणीच आहे, परंतु सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे, लिफ्ट देखील आहे आणि त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटावेत, तुमच्या अडचणी सुटाव्यात। आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, मी तर 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। मग शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या इतर पिकं असतील त्याचा कुठलाही प्रश्न असेल, इव्हन दूध व्यवसायाचा प्रश्न असेल, आमच्या पोल्ट्री व्यवसायाचा प्रश्न असेल, रेशीम व्यवसायाचा प्रश्न असेल, आत्ताच मध्ये दुधाचे भाव पडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये 5 रुपये लिटरला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी करण्याचा निर्णय घेतला। गाईच्या दुधाला 5 रुपये जास्त, त्याच्यामध्ये करोडो रुपये राज्य सरकारला भरावे लागले तरी चालतील, परंतु शेतकरी हा अडचणीतून बाहेर निघाला पाहिजे, अशाच प्रकारची आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। तसंच 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम असेल, ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं, मग ती गारपिटीचं असेल, अवकाळी पावसाचं असेल, अतिवृष्टीचं असेल, कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं आणि आमचा शेतकरी त्याच्यात अडचणीत आला तर त्याच्यात एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो। कारण मित्रांनो, आमची पण
आम्ही शेतकरी हीच आमची जात आहे, आम्ही पण शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेलो, त्याच्यावर शेतकऱ्यांची सुखदुःख शेतकऱ्यांनाच कळत असतात. परंतु हे करत असताना अर्थव्यवस्था पण मजबूत राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. त्या संदर्भामध्ये आताच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्याकडे सर्वसामान्य माणसाकडे पैसा आला तर बाजारपेठ खुलून दिसते, तर लोक तिथं मोठ्या प्रमाणावर येतात. त्याच्यावर बाजारपेठेला पण चांगले दिवस दिसण्याच्या करता, दाखवण्याच्या करता ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यामुळं इथं काम करत असताना केदार असेल, साजन असेल, सचिन असेल किंवा तहसीलताई असतील, तेजस्विनीताई असतील किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनाच मला विनंती करायची, आपण काळजी करू नका. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सध्या काम त्या ठिकाणी करतोय. इथं आमचे खाडेसाहेब पालकमंत्री म्हणून त्या बाबतीमध्ये काम करतायत. मधल्या काळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय देखील अनेक वर्ष सगळ्यांची एक मागणी होती की अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे. आणि बरेच कोर्ट कचेऱ्या झाल्या, सुप्रीम कोर्टात 5 बेंचच्या समोर ते प्रकरण गेलं आणि अनेक प्रकारचे गोष्टी आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळाल्या. त्याच्यातनं अनेक प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु अतिशय मजबूत अशा प्रकारचे नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांनी तिथं अतिशय सुंदर अशा प्रकारे, जिथं गेले 500 वर्ष असं सांगितलं जातं की बाबा मागणी होती, ती मागणी आताच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं 22 तारखेला श्रीरामाचं मंदिर आणि तिथं